मी सुनील मस्के, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर महिला बचत गट देवले यांच्या वतीने दिनांक 23/12/2024 रोजी वडगाव मावळ या ठिकाणी सर्व आंबेडकरी महिला यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तिरस्कारयुक्त शब्द काढणाऱ्या देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात शेकडो महिलांनी पुढाकार घेतला, अमित शहा यांचा जाहीर निषेध केला। या आंदोलनामध्ये त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर बचत गट देवले यांच्या अध्यक्षा रेखा देसाई तसेच योगिनी मून व त्यांच्याबरोबर परिसरातील अनेक महिला या आंदोलनात उपस्थित होत्या। यावेळी महिलांनी वडगाव मावळ या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिले, तसेच पोलीस निरीक्षक यांना सुद्धा निवेदन देण्यात आले व अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहा यांच्याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही मावळ कन्या इथे जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब यांचा जप करण्यासाठी आम्हाला कोणी सांगायची गरज नाही। ज्या काळी आम्हाला आमची जागा मिळत नव्हती त्या काळी 33 कोटी देव आम्हाला जागा द्यायला आले नव्हते। ज्यांनी आम्हाला जागा दिली ना, आम्हाला जगण्यासाठी आम्हाला हक्क मिळवून दिले, त्यांचाच आम्ही जप करणार। आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आम्ही कोणाचा जप करायचा किंवा कोणाचा नाही। अमित शहा यांच्याबद्दल जाहीर निषेध, त्यांनी सगळ्यांसमोर माफी मागावी। खरं तर मॅडम, आता आपण या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेला आहात। अमित शहांनी वक्तव्य करून इतके दिवस झालेले आहेत, बरेच दिवस झाले। आता याच्या पुढची भूमिका आपली काय असणार आहे यांच्या त्याच्या संदर्भात, त्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये? आमची त्याच्या पुढची जी भूमिका आहे की आतापर्यंत संपूर्ण भारतभर निषेध सुरू आहेत, परंतु ते पक्षाला धरून आहेत, वेगवेगळ्या ग्रुपला धरून आहेत। आम्ही इथं निष्पक्ष आलेलो आहोत, आम्ही भीमकन्या म्हणून आलेलो आहोत। घराघरातून प्रत्येक महिलेला त्रास झालेला आहे, कारण आमच्या बापाचा अपमान झालेला आहे आणि कोणत्याही घरामध्ये कोणतीही मुलगी, कोणतीही महिला आपल्या वडिलांचा अधिकार किंवा अपमान केलेला कोणीही सहन नाही करणार। अमित शहानी संसदेमध्ये बोलले की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, इतक्या वेळा त्यांनी जो शब्द ज्या पद्धतीने घेतलेला आहे याचा अर्थ त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या उच्चारांवर हे कळून येते की त्यांना किती द्वेष आहे बाबासाहेबांचा। आणि हे का असं त्यांच्या तोंडून निघालं, कारण ते रेग्युलर जेव्हा आपण असं एकमेकांमध्ये बसतो आणि बोलतो तेव्हा त्यांना रेग्युलर बोलायची ती सवय, म्हणून त्यांनी संसदेत तसं बोलण्याची हिंमत केलेली। आणि संसदेत ते का बोललेत याचा अर्थ त्यांनी जाहीरपणे सगळ्यांना सांगितलं की असं आपण बोलू शकतो, पण अमित शहांना तो अधिकार आम्ही दिलेला नाहीये। कारण बाबासाहेबांविषयी ते जे बोललेले आहेत की त्यांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही एखाद्या देवाचं नाव घ्या म्हणजे तुम्हाला स्वर्ग पाहायला मिळेल, पण बाबासाहेबांनी आम्हाला मेल्यानंतर नाही तर जिवंत असताना स्वर्ग दाखवलेलं आहे। ज्या काळामध्ये आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं, आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, आम्हाला स्वयंपाकाचा अधिकार नव्हता, कोणतीही स्त्री घराबाहेर पडू शकत नव्हती, अशा अवस्थेमधून आम्हाला बाहेर काढून बाबासाहेबांनी संविधाना थ्रू जे अधिकार दिलेले आहेत, तर मेल्यानंतर नाही तर जिवंतपणे स्वर्गामध्ये राहून तुम्ही तुमचं आयुष्य जगा। आणि हे कोण आम्हाला सांगणारे, जे स्वतः तडीपार राहतात आणि दुसऱ्यांना सांगतात की कोणाचं जप करायचं? परमेश्वर मेल्यानंतर नाही, आम्ही परमेश्वराला पाहिलेलं आहे आणि परमेश्वर आमचे कोण आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आम्ही त्यांना किती पुजतो, किती काय करतो हे आम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला सांगणारे आमचे कोणीही नाही आणि तुम्हाला तो अधिकारच नाही। आता आमची पहिली स्टेप हीच आहे की आम्ही शांततेत इथे एक निवेदन घेऊन आलेलो आहोत, त्याचा प्रशासनाने विचार करावा। कारण जर का ह्या आठवड्याभरात त्यांनी विचार नाही केला तर आम्ही पुन्हा पुढच्या सोमवारी जेवढ्या केवढ्या आमच्या भीमकन्या आहेत आम्ही सगळ्या जणी इथे येणार आणि हे आमचं निवेदन सतत आम्ही जोपर्यंत अमित शहा जाहीरपणे माफी मागत नाहीत संपूर्ण भारतवासियांची, तोपर्यंत आम्ही कोणतीही भीमकन्या शांत बसणार नाही। आपण मावळ तालुक्यातील महिलांना काय आवाहन करणार? आम्ही प्रत्येक महिलेला, माझ्या भीमकन्येला किंवा माझ्या बहिणींना हे आवाहन करते की तुम्हाला आता जागं होण्याची वेळ आलेली आहे। कारण असा कोणी ऐरागैरा येतोय आणि आपल्या बापाला काही बोलून जातोय आणि तुम्ही का अशा शांत राहताय? तुम्हाला स्वतःचं काही अस्तित्व आहे की नाही
कारण बाबासाहेबांनी जे अस्तित्व आपल्याला दिलेलं आहे तर त्या अस्तित्वाकडे बघा. तुम्ही रोज जो 3 वेळचा घास खाताय तो बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालेला आहे. तर त्या घासाला तुम्ही जागे व्हा. आणि आज आपली वेळ आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्रित येणं खूप गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. आम्ही कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाहीये की जेणेकरून जनतेला काही त्रास होईल. आम्ही शांततेत, कारण गृहिणी आहोत आम्ही नेहमी घराचा चांगला विचार करतो, याचा अर्थ आम्ही देशाचाही चांगला विचार करणार आहोत. तर आमच्या सगळ्या भीमकन्येला मी आव्हान करते की आज आपण कमी संख्येने जरी प्रशासनाला दिसलो तरी आमची संख्या कमी नाहीये हे प्रशासनाने लक्षात ठेवावं. कारण आमचा आवाज आज इथपर्यंत आलाय, हा खूप लवकर पूर्ण देशभर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही आता सज्ज राहा. स्टार्टिंग स्टोरी घ्या लगेच आत चला. अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.